टोल दरवाढीच्या मुद्द्यावरून मनसे आक्रमक झाली आहे। टोल मुक्त महाराष्ट्र घोषणेचं काय झालं असा सवाल उपस्थित करत राज ठाकरेंनी सत्ताधाऱ्यांना धारेवर धरलं। त्यानंतर उपमुख्यमंत्री फडणवीसांनी छोट्या वाहनांना टोल माफी दिल्याचा दावा केला होता। मात्र उपमुख्यमंत्री फडणवीस खोटं बोलत असल्याचा आरोप राज ठाकरेंनी केला। छोट्या वाहनांना, चारचाकी वाहनांना टोल आकारल्यास टोलनाके पेटवून देण्याचा इशारा राज ठाकरेंनी दिला। त्यानंतर मनसैनिकांनी आक्रमक होत टोलनाक्यावर धडक दिली। टोलच्या मुद्द्यावरून मुख्यमंत्र्यांची भेट घेणार असल्याचं राजांनी सांगितलं होतं। त्यानुसार राज ठाकरे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या भेटीसाठी सह्याद्री अतिथीगृहावर पोहोचले। यावेळी राज ठाकरेंनी टोलच्या मुद्द्यावरून मुख्यमंत्र्यांना काही सवाल केले। आम्ही टॅक्स देतो तर टोल कशाला हवा असा सवाल राज यांनी केला। परंतु या चर्चेनंतर त्याच्या निर्णयाप्रत येणं याच्यासाठीची म्हणून उद्या सकाळी बैठक लागलेली आहे माझ्या घरी 8 वाजता। ती बैठक झाल्यानंतर काय निर्णय होतो हे मी तुम्हाला उद्या 10 वाजता पत्रकार परिषदेत। आता या भेटीनंतर टोल संदर्भात राज्य सरकार मोठा निर्णय घेणार का हे पाहणं महत्त्वाचं आहे। शासकीय पद कंत्राटी पद्धतीनं भरण्याचा निर्णय राज्य सरकारनं काही दिवसांपूर्वी घेतला। त्यानंतर आता मुंबईतील पोलिसांची कंत्राटी पद्धतीनं भरती करण्याचा निर्णय घेण्यात आला। 3000 कंत्राटी पोलिसांची भरती जास्तीत जास्त 11 महिन्यांसाठी केली जाणार। मुंबई पोलीस दलात 3000 कंत्राटी पोलिसांची भरती करण्याचा निर्णय राज्याच्या गृह विभागाने घेतला। मुंबई पोलिसांकडे मनुष्यबळाची तीव्र टंचाई असून नवीन भरती होईपर्यंत पोलीस आयुक्तांच्या विनंतीवरून गृह विभागाने हा निर्णय घेतलाय। गणेशोत्सव झाला असला तरी देखील नवरात्रोत्सव, रमजान आणि दिवाळी अशा सणासुदीच्या काळात मुंबईत बंदोबस्तासाठी अतिरिक्त पोलिसांची गरज भासते। या पार्श्वभूमीवर राज्य सुरक्षा महामंडळाच्या जवानांमधून मुंबई पोलीस दलात कंत्राटी भरती केली जाणार आहे। 3000 कंत्राटी पोलिसांची भरती केली जाणार असून जास्तीत जास्त 11 महिन्यांसाठी ही भरती करण्यात येणार आहे। मुंबई पोलीस दलातील कंत्राट संपलं की सुरक्षा महामंडळाचे जवान पुन्हा आपल्या पूर्वीच्या सेवेत रुजू होतील। कंत्राटी पोलिसांच्या पगारासाठी 30 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे। कंत्राटी पोलीस भरतीच्या निर्णयावरून राज्याचं राजकारण तापलंय। यावरून विरोधकांनी सरकारवर टीकेची तोफ डागली आहे। सरकारी नोकऱ्या या अशा पद्धतीनं भरल्या जाणार असतील तर मग आरक्षणाचं काय असा सवाल विरोधक विचारतायत। 85 संवर्गातील शासकीय पद कंत्राटी पद्धतीनं भरण्याच्या सरकारच्या निर्णयावरून गदारोळ सुरू असताना आता मुंबई पोलिसात कंत्राटी पद्धतीनं 3000 पोलिसांची भरती केली जाणार आहे। त्यावरून विरोधक आक्रमक झालेत। विरोधकांनी सरकारवर टीकेची झोड उठवली आहे। सरकारने आणि मुख्यमंत्र्यांनी त्याचं उत्तर दिलं पाहिजे की जेव्हा ह्या सगळ्या नोकऱ्या जर सरकारी आणि पोलीसच्या नोकऱ्या या सगळ्या जर कंत्राटी होणार असतील तर आरक्षणाचं काय होणार। हे सरकारच आउटसोर्सिंग सरकार आहे। दिल्लीच्या गुजरातच्या माध्यमातून चाललेले हे सरकार आहे। सरकार कंत्राटी पद्धतीनं भरती करायला लागलेलं आहे। मग मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री हे तरी कशाला कायमचं ठेवतात, तेही कंत्राटी करून टाका। त्यामुळे त्याच्यात काही मूळ पदाला धक्का लागत नाही। ही प्रक्रिया आजपासून अनेक काळापासून चालू आहे। महाराष्ट्रात कंत्राटी पद्धतीनं भरती करून कायदा सुव्यवस्थेचा खेळखंडोबा करू नये असं सांगत सुरक्षेचे 3 तेरा वाजतील असं विरोधकांचं म्हणणं आहे। लोक माझे सांगाती या आत्मचरित्राच्या प्रकाशन सोहळ्यात शरद पवारांनी राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदावरून पायउतार होण्याचा निर्णय घेत सगळ्यांना आश्चर्याचा धक्का दिला। या घोषणेच्या नंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते भावनिक झाले। 3 दिवस वायबी चव्हाण सेंटर बाहेर ठाण मांडून बसले। पक्षातल्या तरुण नेतृत्वाला संधी देण्यासाठी आपण राजीनामा दिल्याचं शरद पवारांनी तेव्हा सांगितलं होतं, पण खरं कारण आज समोर आलं। मात्र त्या घटनेला तब्बल 163 दिवस झाल्यानंतर राजीनाम्याचं खरं कारण समोर आलंय। राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्याध्यक्षा सुप्रिया सुळे यांनी याबाबत गौप्यस्फोट केलाय। भाजपसोबत जायचं लक्षात आल्यानं शरद पवारांनी नाराज होऊन राजीनामा दिल्याचं सुळेंनी म्हटलंय। सुळेंच्या या वक्तव्यावर शरद पवारांनी सूचक प्रतिक्रिया दिली आहे। पण ह्या सगळ्यांचा जो आग्रह होता बीजेपी तेव्हा आदरणीय पवार साहेब दुखावले गेले आणि त्यांनी तो राजीनामा दिला। आमची सहमती नव्हती। राष्ट्रवादीतल्या फुटीनंतर आता दोन्ही गटाकडून दावे प्रतिदावे केले जात आहेत। भुजबळांच्या दाव्यानं राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटात आरोप प्रत्यारोपांचा सिलसिला सुरू झाला। देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांच्या पहाटेच्या शपथविधीवरून राज्याच्या राजकारणातली चर्चा काही थांबायचं नाव घेत नाही। यावरून भुजबळांनी केलेल्या दाव्यावर बोलताना सुप्रिया सुळेंनी भुजबळांवर पलटवार केली।
मविया सरकार स्थापन होण्यापूर्वी 2019 मध्ये राज्याच्या राजकारणात झालेला देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांचा पहाटेचा शपथविधी नेहमी चर्चेला जातो। याबाबत बोलताना शरद पवारांनी भाजपसह जाण्याचं नक्की केलं होतं, मात्र शरद पवारांनी शब्द फिरवला तर अजित पवारांनी ते बंड केलं नव्हतं, तर त्यांनी भाजपला दिलेला शब्द पाळला होता असं वक्तव्य छगन भुजबळांनी केलंय। अजित पवारांचा पहाटेचा शपथविधी आणि 2 जुलैचा शपथविधी हे दोन्ही निर्णय त्यांनी शरद पवार यांना अंधारात ठेवून घेतले असं भुजबळ म्हणाले होते। त्यावरून बोलताना शरद पवारांनी आपली विचारधारा कधी सोडली नाही हे स्पष्ट होतं असं सुप्रिया सुळे म्हणाल्या। आदरणीय पवार साहेबांनी नेहमी त्यांच्या विचारधारेला कधीही सोडलं नाही आणि त्याच्याबद्दल ते कन्सिस्टंट राहिले की मी काँग्रेसचा विचार सोडणार नाही। कारण चर्चेनंतर पुढची जी स्टेप होती ती आम्हाला कुणाला म्हणत होती। एकूणच राज्याच्या राजकारणातील पहाटेच्या शपथविधीचं कवित्व कायम राहणार इतकं नक्की। गेल्या काही दिवसांपासून महायुतीत मुख्यमंत्री पदावरून रस्सीखेच सुरू आहे। मुख्यमंत्री व्हावं अशी कार्यकर्त्यांची इच्छा आहे असं वक्तव्य भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी केलं होतं, तर अजित पवार मुख्यमंत्री व्हावेत अशी इच्छा अजित पवार गटाकडून व्यक्त करण्यात येते। मात्र सध्या राज्याचे मुख्यमंत्री हे एकनाथ शिंदेच असतील असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं होतं। तसंच अजित पवारांना 6 महिन्यांसाठी नव्हे पूर्ण 5 वर्षांसाठी मुख्यमंत्री करू असं फडणवीसांनी स्पष्ट केलं। अजितदादा राज्याचे मुख्यमंत्री झाल्यास त्याचा आनंद असेल, त्यांना पहिला हार मी घालणार अशी खोचक टिप्पणी सुप्रिया सुळेंनी केली। त्यावर मंत्री आणि अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ यांनी सुळेंची ही इच्छा पूर्ण करणार असल्याचं म्हटलं, तर अजित पवार मुख्यमंत्री होणार हे स्वप्न आहे, ते प्रत्यक्षात घडणार नाही असा बोचराबार शरद पवार यांनी केलाय। अरे स्वागत करायला राष्ट्रवादी महिला काँग्रेस आणि मी स्वतः पहिला हार दादाला घालायला। सुप्रिया ताई सुद्धा मला बहिणीसारखं किंवा मुलीसारखं, त्यामुळे त्यांची इच्छा पूर्ण करणं हे आमचं सगळ्यांचं काम आहे। असं आहे की हे स्वप्न आहे, हे काही घडणारी गोष्ट नाही। अजित पवारांची मुख्यमंत्री होण्याची इच्छा कधीच लपून राहिली नाहीये, त्यामुळे आता आगामी काळात अजित पवार मुख्यमंत्री होणार का हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे। राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळेंनी राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थाच्या मुद्द्यावरून राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांवर टीका केली। त्यांच्या टीकेवर भाजपनं सुद्धा आता जोरदार पलटवार केला। राष्ट्रवादी काँग्रेसच्या नुकत्याच पार पडलेल्या महिला मेळाव्यात बोलताना सुप्रिया सुळेंनी राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांवर जोरदार हल्लाबोल केला। फडणवीस जेव्हा जेव्हा गृहमंत्री होतात तेव्हा नागपुरात गुन्ह्यांची संख्या वाढते अशी टीका सुप्रिया सुळेंनी केली होती। पुण्यात घेतलेल्या पत्रकार परिषदेतही सुप्रिया सुळेंच्या टीकेचं लक्ष गृहमंत्री फडणवीस होते। सुप्रिया सुळे यांनी केलेल्या टीकेला भाजपासह सत्ताधाऱ्यांनी जोरदार उत्तर दिले। घर फोडा, हे पक्ष फोडा, याच्यात ते इतके व्यस्त असतात की त्यांना गृहमंत्रालयासाठी वेळच नसतो। कधी चालवणार मंत्रालय? राज्याच्या मोठ्या ताई सुप्रिया ताई 100 कोटी वसुली करून देणाराच गृहमंत्री तुम्हाला आवडत असेल तर त्याला महाराष्ट्र तरी काय करणार? आणि त्यामुळे गुन्हेगाराच्या मुसक्या आवडणारा गृहमंत्री तुम्हाला आवडणारच नाही। राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटीनंतर सुप्रिया सुळे राज्य सरकारच्या कारभारावर आणि भाजपवर जोरदार प्रहार करतायत। भाजपकडून जोरदार उत्तर दिलं जात आहे, त्यामुळे भाजप आणि राष्ट्रवादीतला कलगीतुरा या पुढच्या काळातही कायम राहण्याची शक्यता आहे। राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाचे खासदार सुनील तटकरे यांनी शिवसेनेच्या ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्यावर हल्लाबोल करताना अनेक गौप्यस्फोट केले। संजय राऊत यांनी अजित पवारांवर टीका करताना सामना वृत्तपत्रात त्यांचा सिंचन दादा असा उल्लेख केला, त्यामुळे अजित पवार गटानं आक्रमक पवित्रा घेतला। उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना जेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटले त्यावेळी ते चलबिचल झाले होते आणि त्याच वेळी ते भाजपसोबत जाण्याच्या विचारात होते असा दावा तटकरेंनी केला। संजय राऊतांनी त्याबाबत एकनाथ शिंदे आणि मिलिंद नार्वेकर यांच्या उपस्थितीत ही माहिती दिल्याचा दावा तटकरेंनी केला। तर संजय राऊत सांगत आले की पंतप्रधानांच्या भेटीच्या नंतर उद्धवजींच्या मनामध्ये विचलता निर्माण झाले आणि पुन्हा एकदा भारतीय जनता पक्षावरती सरकार स्थापन करावं, भारतीय जनता पक्षावरती जावं असं सतत त्यांच्या मनामध्ये सातत्याने त्या ठिकाणी येत आहे। आता तटकरेंच्या या दाव्यावर ठाकरे गट आणि खासदार संजय राऊत काय उत्तर देतात हे पाहणं महत्त्वाचं आहे। विधानसभा अध्यक्षांनी शिवसेना आमदार अपात्रतेच्या मुद्द्यावर सुनावणी, जवळपास 3 तास सुनावणी सुरू होती। यावेळी दोन्ही बाजूंनी जोरदार युक्तिवाद प्रतिवाद झाला।
याचिका एकत्र करण्याच्या मुद्द्यावर ठाकरे गटाकडून जोरदार युक्तिवाद करण्यात आला। ठाकरे गटातील प्रत्येक वकिलाकडून मुद्देसूद मांडणी करण्यात आली, मात्र शिंदेंच्या शिवसेनेकडून युक्तिवाद खोडण्याचा प्रयत्न करण्यात आला। शिंदेंच्या शिवसेनेच्या वकिलांनी प्रत्येक आमदाराची सुनावणी एकत्रितपणे घ्यावी अशी मागणी केली, तर ठाकरे गटाच्या वकिलांनी या मागणीला जोरदार विरोध केला। आता आमदार अपात्रतेसंदर्भात स्वतंत्र सुनावणी होईल की एकत्रित सुनावणी होईल याबाबतचा निर्णय 20 ऑक्टोबरला विधानसभा अध्यक्ष सुनावण्याची शक्यता आहे। वेगवेगळ्या कॉज ऑफ ॲक्शन्स आहेत, वेगवेगळे मुद्दे आहेत, त्यात वेगवेगळ्या घटना आहेत, त्यामुळे सगळ्या याचिका एकत्र करून त्याच्यावर सुनावणी घेणं हे कायद्याने योग्य नाही। डिस्क्वालिफिकेशनची तलवार डोक्यावर तर आहेच, डिस्क्वालिफिकेशन होणार आहे आणि ते आता कसं टाळता येईल तर वेळेचं हे घ्या। आता 20 ऑक्टोबरला विधानसभा अध्यक्ष या संदर्भात काय निर्णय घेणार हे पाहणं महत्त्वाचं आहे। नागपुरात आयोजित काँग्रेसच्या आढावा बैठकीत आज तुफान राडा झाला। या राड्यामुळे ही बैठक असलेल्या सभागृहात प्रचंड गोंधळ उडाला। वरिष्ठ नेते समजावून सांगत असतानाच त्यांच्या समोर हा राडा झाला। या राड्यामुळे काँग्रेसच्या राजकारणातील गटतट पुन्हा चव्हाट्यावर आले। नागपुरात काँग्रेसची लोकसभा मतदारसंघाची आढावा बैठक बोलवण्यात आली होती। या बैठकीला काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्यासह काँग्रेसचे अनेक नेते उपस्थित होते। यावेळी काँग्रेसचे शहराध्यक्ष विकास ठाकरे आणि नरेंद्र जिचकार यांच्यात वादावादी झाली आणि त्यानंतर दोन्ही गट एकमेकांच्या समोर आले। त्यानंतर राडा झाला। काही कार्यकर्ते तर हातघाईवर आले। काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी समजावण्याचा प्रयत्न केला, पण दोन्ही बाजूंचे कार्यकर्ते कुणाच्याही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते। या राड्यानंतर काँग्रेसचे नेते सारवासारव करताना दिसून आले। पोडियम जो आहे तो खाली घसरला, त्यामुळे आमचे शहर अध्यक्ष जे आहे ते खाली पडत असताना लोक एकदम आले आणि तिथे थोडी चेंगराचेंगरी झाली। हमारे आमदार का किसी कार्यकर्ता ने माइक छीना, जिस वजह से पूरे कार्यकर्ता उसके खिलाफ यहाँ नारेबाजी करे। लोकसभा निवडणुकीच्या पूर्वी विदर्भात विजय मिळवण्याच्या पूर्वी गटातटाचं राजकारण दूर ठेवण्याची गरज आहे। आता हे गटातटाचं राजकारण वरिष्ठ नेते कशा पद्धतीने थांबवतात याकडे कार्यकर्त्यांचं लक्ष लागलंय। ड्रग माफिया ललित पाटीलचा भाऊ भूषण पाटीलच्या चौकशीत महत्त्वाची माहिती पोलिसांच्या हाती लागली आहे। नाशकात ड्रग तयार करण्याची जबाबदारी भूषणवर असल्याचं चौकशीतून समोर आलं। ड्रग तयार करण्यात भूषण पटाईत असल्याची बाब सुद्धा या तपासातून समोर आली। भूषण पाटीलच्या अटकेमुळे ड्रग्ज प्रकरणातील महत्त्वाचे धागेदोरे पुणे पोलिसांच्या हाती लागलेत। तसंच भूषण पाटील हा या ड्रगच्या काळ्या धंद्यातील एक प्रमुख सूत्रधार असल्याचं समोर आलंय। मेफोड्रेन कसं बनवतात इथपासून ते ड्रगचा दर्जा सुधारण्यासाठी केली जाणारी प्रक्रिया या सगळ्यांची इत्यंभूत माहिती भूषण पाटीलला असल्याचं उघड झालंय। तो एका आठवड्यात उच्च दर्जाचं 50 किलो MD तयार करत असे। डिसेंबर 2022 पासून नाशिकच्या कारखान्यात भूषण पाटीलनं साधारणपणे 2000 किलो MD बनवलं होतं। ते ड्रग्ज विकण्याची जबाबदारी ललित पाटीलवर होती। ड्रग्ज प्रकरणी भूषण पाटील आणि अभिषेक बलकवडे यांची पोलिसांकडून कसून चौकशी केली जाते। पोलिसांचं एक पथक अभिषेकला घेऊन नाशिकला गेलं होतं। तिथं पोलिसांनी तब्बल 3 किलो सोनं हस्तगत केलंय। माननीय न्यायालयाने त्यांना 16/10/2023 पर्यंत 5 दिवसांचा आपल्याला PCR दिलेला आहे। ड्रगच्या धंद्यातलं हे नेटवर्क किती खोलवर रुजलंय हे या प्रकरणातून समोर आलंय। हे नेटवर्क उद्ध्वस्त करण्याचं आव्हान पोलिसांसमोर उभं आहे। मराठा आरक्षणाबाबत मराठा समाजात वेगवेगळे मतप्रवाह दिसून येत आहेत। मराठा म्हणूनच आरक्षण द्यावं, कुणबी म्हणून नको अशी थेट भूमिका मराठा क्रांती मोर्चानं घेतली। या मागणीवरून मुंबईत मराठा क्रांती मोर्चानं आंदोलन केलं। मुंबईतल्या गिरगाव चौपाटी भागात मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा क्रांती मोर्चाचे कार्यकर्ते एकवटले होते। मराठा म्हणूनच आरक्षण द्यावं, कुणबी म्हणून नको अशी थेट भूमिका मराठा समाजाने घेतली आहे। मराठा कुणबी म्हणून आरक्षण देण्याच्या जरांगे पाटलांच्या भूमिकेला मराठा समाजानं विरोध केलाय। मराठा समाजाला 50% आरक्षणाच्या मर्यादेत राहून ओबीसी प्रवर्गातून आरक्षण द्यावं अशी मागणी मुंबईत जमलेल्या मराठा समाजाने केली। मराठा समाजाला ओबीसी मधून 50%च्या आत मराठा म्हणून आरक्षण मिळालं पाहिजे ही आमची एकमेव मागणी आहे। मराठा म्हणूनच आम्हाला आरक्षण हवंय, जी पूर्ण संविधानाला धरून मागणी आहे। एक भाऊ आहे, ती एक मराठा समाजाचाच भाग आहे, ते काय वेगळे आहे आणि आपण कधीच समाजाला विरोधक मानत नाही आणि मानणार पण। मराठा म्हणून आरक्षण द्यावं अशी मराठा क्रांती मोर्चाची मागणी आहे, तर मराठ्यांना सरसकट कुणबी म्हणून आरक्षण द्यावं या मागणीवरून अंतरवाली सराटीत मनोज जरांगे पाटलांचा मोठा मेळावा होणार आहे। एकूणच मराठा आरक्षणाबाबत निर्णय घेताना राज्य सरकारची मात्र कसोटी लागणार आहे। आदिवासी समाजाच्या आरक्षणाला कोणताही धक्का लावू नये यासाठी
आदिवासी समाजानं आता एल्गार पुकारलाय। नाशिकमध्ये काढण्यात आलेल्या मोर्चात मोठ्या संख्येनं आदिवासी बांधव सहभागी झाले होते। धनगर समाजाला आदिवासी समाजाचं आरक्षण देऊ नये अशी मागणी या मोर्चातून करण्यात आली। राज्यातील विविध आदिवासी संघटनांनी नाशिकमध्ये उल गुलान मोर्चाचं आयोजन केलं होतं। या मोर्चासाठी राज्यभरातील हजारो आदिवासी बांधव सहभागी झाले होते। नाशिकच्या पंचवटीतील तपोवन मैदानातून सुरू झालेला हा मोर्चा नाशिकमधील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर दाखल झाला। मोर्चातील आदिवासी बांधवांनी केलेली वेशभूषा मोर्चाकडे लक्ष वेधून घेत होती। आदिवासी समाजाचे अनेक आमदार आणि नेते या मोर्चात सहभागी झाले होते। आम्ही मंगळवारी सगळेजण राजीनामा देणार पक्ष प्रमुखांना। तुम्हाला कोणाला आरक्षण द्यायचं ते किती द्यायचं ते सरकारने ठरवावं, पण आमच्या आरक्षणाला कुठं धक्का लागला नाही पाहिजे। धनगर बांधवांनी जरूर आरक्षण मागावं, परंतु आमच्या हिस्स्याचं नाही आणि आमच्या याचं आम्ही देऊ शकणार नाही। आदिवासी आरक्षणाला धक्का लावू नये या मागणीवरून आदिवासी समाजाच्या आमदारांनी काही दिवसांपूर्वी राष्ट्रपतींची भेट घेतली होती। आदिवासी समाजाच्या आरक्षणाला कोणताही धक्का लावू नये या मागणीवरून आदिवासी समाज रस्त्यावर उतरल्याचं दिसून आलं। पालकमंत्री होताच हसन मुश्रीफ यांनी कोल्हापूर शहराची हद्दवाढ करणार असल्याचं जाहीर केलं, पण पालकमंत्र्यांच्या हद्दवाढ निर्णयाला ग्रामीण भागातल्या जनतेनं तीव्र विरोध दर्शवलाय। कोल्हापूरच्या हद्दवाढीला पुन्हा एकदा विरोध सुरू झालाय। या निर्णयाविरोधात प्रस्तावित 18 गावांनी बंद पुकारलाय। अनेक गावात काळे झेंडे घेत रॅली काढून हसन मुश्रीफ यांच्या वक्तव्याचा निषेध केला, तर सर्व व्यवहार आणि शाळा आज बंद ठेवण्यात आल्या। आपल्या गावाच्या ग्रामपंचायती या सक्षम असल्याचं सांगत हद्दवाढीला गावकऱ्यांनी विरोध केला। महापालिका ही स्वतःच कुपोषित आहे, त्यांना स्वतःलाच कोणत्याही प्रकारच्या सेवा सुविधा नाहीत आणि ही जर गावात परत दत्तक घेतली तर ह्यांची कुपोषण असल्यामुळं ही आम्हाला सुद्धा कुपोषित करायचा प्रयत्न आहे काय? जर का त्यांचीच नगरपालिका त्यांना सक्षम करता येत नसेल तर आमच्या इथे घेऊन काय, आमचं ग्रामीण जनजीवन आहे तर आमच्याजवळ व्यवस्थित राहिलं आहे ना। आम्हाला पाणी बाकी प्रश्न आमचं व्यवस्थित आहे, जे काय कर आहे ते व्यवस्थित आहे। शहरात असणाऱ्या असुविधा आणि दुसऱ्या बाजूला ग्रामीण भागातलं जीवन यात फरक दाखवत ग्रामीण भागातील नागरिकांनी हद्दवाढीला विरोध केलाय। हसन मुश्रीफ हा विषय आता कसा हाताळतात हे पाहणं महत्त्वाचं आहे। साईनगरी शिर्डीत राज्यातून नव्हे देश विदेशातून दर्शनासाठी भाविक येतात। साई भक्तांसाठी शिर्डी संस्थानकडून विविध सुविधा पुरवल्या जातात। आता शिर्डीच्या साई संस्थानं साई भक्तांना एक आनंदाची बातमी दिली आहे। साई भक्तांना लवकरच एसी रांगेतून साईबाबांचं दर्शन घेता येणार आहे। साई भक्तांना साईंचं दर्शन सुलभ आणि आरामदायी पद्धतीने व्हावं यासाठी अत्याधुनिक एसी दर्शन कॉम्प्लेक्स उभारण्यात आलंय। कोट्यवधी रुपये खर्च करून हे अत्याधुनिक एसी दर्शन कॉम्प्लेक्स वर्षभरापूर्वी तयार करण्यात आलं। आता दसऱ्याच्या मुहूर्तावर साई भक्तांना गारेगार दर्शन सुविधा मिळण्याची शक्यता आहे। दर्शन मंडपाचा जो छोटा किरकोळ काम होता तो किरकोळ काम आम्ही पूर्ण करून घेतलेले। आता बोर्डच्या समोर पण आम्ही परवानगी घेऊन परत माननीय हायकोर्टचा पण परवानगी घ्यावं लागतं, त्याप्रमाणे पूर्ण करून तो प्रोसेस पूर्ण करून दसऱ्यापर्यंत उद्घाटनासाठी आम्ही तयार आहे। अत्याधुनिक एसी दर्शन रांग कॉम्प्लेक्स वर्षभरापासून तयार असलं तरी उद्घाटनाच्या प्रतीक्षेत आहे। पंतप्रधान मोदींच्या हस्ते त्याचं उद्घाटन करण्याचा संस्थांचा मानस आहे, मात्र उद्घाटनासाठी पंतप्रधानांची तारीख मिळत नसल्याचं बोललं जात आहे। इस्रायल आणि हमास यांच्यात युद्ध सुरूच आहे। दोन्ही बाजूंनी आतापर्यंत तब्बल 2100हून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागल्याचं कळतंय। अनेक भारतीय इस्रायलमध्ये अडकून पडले। इस्रायलमध्ये 20,000हून अधिक भारतीय आहेत अशी माहिती इस्रायलचे वाणिज्य दूत कोबी शोशानी यांनी दिली आहे। इस्रायलमधून भारतात येऊ इच्छिणाऱ्या लोकांसाठी भारत सरकारकडून ऑपरेशन अजय सुरू करण्यात आलंय। त्यासाठी विशेष चार्टर विमानं आणि इतर व्यवस्था करण्यात आली आहे। परदेशात राहणाऱ्या नागरिकांच्या सुरक्षेसाठी आणि कल्याणासाठी पूर्णपणे वचनबद्ध असल्याचं परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी म्हटलंय। दुसरीकडे हमासनं अनेक लोकांना ओलीस ठेवलंय। गाझापट्टीत हमासच्या ठिकाणांना लक्ष्य केलं जात आहे। गाझापट्टीत इस्रायली फायटर विमानांकडून सातत्यानं बॉम्बफेक सुरू आहे। इस्रायलनं हमासला मुळापासून संपवण्याची शपथ घेतली आहे। इस्रायलनं गाझापट्टीतील पूर्ण नेटवर्क तोडून टाकलंय। वीज आणि पाणी पुरवठा खंडित केलाय। पॅलेस्टाईनी जनतेसमोर खाण्यापिण्याचं संकट निर्माण झालंय। जोवर हमास इस्रायली बंधकांना सोडणार नाही तोपर्यंत गाझामधली वीज पाणी बंद राहील अशी अट इस्रायलनं ठेवली आहे। तर या होत्या दिवसभरातल्या सर्व महत्त्वाच्या बातम्या, दमदार बातम्या। दमदार 10 या बुलेटिनमध्ये आपण इथेच थांबतोय। ताज्या घडामोडींसाठी बघत रहा न्यूज 18 लोकमत।